नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा व्हिडिओ जरासा डिफरंट बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेमकं अमायनो ऍसिड आणि सीवीड या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कोणती गोष्ट कधी वापरायची. कारण बाजारामध्ये भरपूर टॉनिक आहेत, ज्या टॉनिकचा वापर करायला म्हणजे आपल्याला कृषी केंद्रावाले सांगतात, म्हणजे आम्हीच सांगतो तुम्हाला. परंतु शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे आपण कोणत्या वेळेला कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे. समजा या गोष्टीमध्ये आपण दोन उदाहरणं घेऊयात. एक आहे बायोझाईम आणि एक आहे ते इसाबियन. जर शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाची मुळी सेट करायची असेल किंवा मुळांची डेव्हलपमेंट करायची असेल, बरं ठीक आहे, या अगोदर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमायनो ऍसिड म्हणजे काय. तर शेतकरी मित्रांनो, अमायनो ऍसिड म्हणजे असे घटक ज्याच्यापासून प्रोटीन तयार होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर झाडामध्ये ज्या काही म्हणजे स्वतःच्या मेटाबॉलिझम म्हणजेच ज्याला चयापचय क्रिया म्हणतात, मेटाबॉलिझमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी होतात झाडामध्ये, त्या करण्यासाठी अमायनो ऍसिड लागतं, ज्यापासून वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात. तर अशा प्रकारचे हार्मोन्स तयार करण्यासाठी अमायनो ऍसिड आपल्याला लागतं. थोडक्यात सांगायचं झालं तर अमायनो ऍसिड पासून प्रोटीन बनतं, प्रोटीन पासून पुढे हार्मोन्स बनतात, एन्झाईम्स बनतात, वेगवेगळे घटक बनतात. तर शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सीवीड म्हणजे काय. सीवीड म्हणजे मराठीमध्ये समुद्री शेवाळ म्हणतात. शेतकरी मित्रांनो, समुद्री शेवाळ म्हणजे काय, तर खोल समुद्रामध्ये काही वनस्पती वाढत असतात. त्या वनस्पतीमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये वाढण्याची ताकद असते. जर ह्याचा अर्क काढला, ज्याला सीवीड एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतात, तर ह्याच्यामध्ये त्या वनस्पतीच्या शरीरामध्ये जे काही घटक हार्मोन्स असतात ते रेडीमेड आपल्याला त्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये भेटतात. उदाहरणार्थ जिब्रिलिक ऍसिड, सायटोकायनिन, मॅनिटॉल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे शुगर्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स देखील असतात त्यांच्या एक्स्ट्रॅक्टमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, एवढ्या गोष्टी आपल्याला सीवीड मध्ये डायरेक्टली भेटतात. परंतु याचा वापर कधी करायचा, आता ह्याच्यावरती आपण डिस्कस करूयात. शेतकरी मित्रांनो, अमायनो ऍसिड हे फुलं बनण्याच्या अवस्थेमध्ये, फळं बनण्याच्या अवस्थेमध्ये, आपलं झाड जर स्ट्रेसमध्ये गेलं असेल, एखाद्या प्रतिकूल वातावरणातील कुठली काही म्हणजे त्यांच्यावरती जर समजा दुष्काळाची परिस्थिती आली किंवा पाण्याचा ताण आला किंवा किंवा रोगांना आपलं झाड बळी पडलं असेल, तर ह्या स्ट्रेसमधून त्याला बाहेर काढण्याचं काम अमायनो ऍसिड करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट कधी वापरायचं. शेतकरी मित्रांनो, सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे आपल्याला जास्त करून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वापर जर केला याचा, म्हणजेच वाढीचे सुरुवातीचे टप्पे, त्यामध्ये मुळांची डेव्हलपमेंट आली, फुटवा आला किंवा याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला त्याची वाढ करायची असेल, तर आपण सीवीड एक्स्ट्रॅक्ट वापरलं तर चांगले रिझल्ट येतात. याच्यामध्ये ॲस्कोफायलम नोडोसम नावाची एक समुद्री शेवाळाची प्रजाती असते, ज्याच्यापासून बायोविटा बनवतात. तसेच सॅरगॅसम टॅन्टॅरम नावाची एक वेगळी प्रजाती आहे, जसं गोदरेजचं झाईम गोल्ड येतं, याच्यामध्ये या सागरी शेवाळाचा अर्क वापरलेला असतो. शेतकरी मित्रांनो, अमायनो ऍसिड मध्ये जर आपण प्रचलित टॉनिक म्हणलं तर इसाबियन मध्ये प्युरेस्ट फॉर्म मधला अमायनो ऍसिड येतं. तसंच बाकीच्या देखील कंपन्या आहेत ज्या बनवतात चांगल्या उत्तम दर्जाच्या म्हणजेच मार्केटमध्ये नाव असलेल्या कंपन्यांचा वापर करा. म्हणजे या टॉनिक मध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट मध्ये निवड करताना जबरदस्त रिझल्ट येतील. या व्हिडिओमध्ये इतकंच. यानंतर जर तुमच्या मनामध्ये या टॉपिक विषयी किंवा या गोष्टीविषयी काय मनामध्ये डाऊट असतील तर कमेंट करा, मेसेज करा, त्यावरती मी तुम्हाला रिप्लाय देईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्ट सोबत भेटूयात, नवीन माहिती घेऊन प्रोडक्टची. परंतु ह्या विषयी जरा बनवावं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्ट विषयी माहिती घेऊयात, डिटेलमध्ये घेऊयात. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ किंवा कोणती सिरीज तुम्हाला पाहिजे याच्याविषयी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओसाठी फक्त इतकंच. व्हिडिओ खूप मोठा आहे. शेवटपर्यंत थांबल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत नमस्कार.